श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि या श्रावणी सोमवारी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात। सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो। मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात। देवांचा देव म्हणजे महादेव। श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवांचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते। याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे। श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते। आता या श्रावण सोमवारी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही। तसेच घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, अशा अनेक समस्या असतात। तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या श्रावणी सोमवारी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल। आता श्रावण सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते। या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ, कच्चं दूध तसेच मीठ, हळद हे टाकायला विसरायचं नाही। तसेच आपण आपल्या घराची शुद्धी देखील करायची आहे। घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे। उंबरठ्याचं लेपन करायचं आहे। दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। दाराबाहेर रांगोळी काढायची आहे। अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल। यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो। तसेच आता या श्रावणी सोमवारी आपल्याला भगवान भोलेनाथांची, महादेवांची पूजा करायची आहे। मग तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरी पूजा करा किंवा अगदी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये खूप पूजापाठ हे केले जातात। खूप सकारात्मक लहरी असतात, तसेच तिथे नियम देखील पाळले जातात। त्यामुळे जर आपल्याला हा उपाय करायचा असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करा। यामुळे आपल्याला त्या उपायाचा नक्कीच रिझल्ट हा बघायला मिळेल। आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच जरी हा उपाय केला तरी पण चालेल। आता या दिवशी आपल्याला गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे। वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे। घरामध्ये गोकर्णी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते। तसेच धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं। गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे। यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते। कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे। गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते। यामुळे सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात। त्यामुळे तुम्ही या दिवशी अगदी गोकर्णाचं झाड देखील घरी लावू शकता। यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास सुरुवात होत असते। तसेच आता या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा उपयोग करायचा आहे। तर आता आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता ज्यांना मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा।
तर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे आणि गोकर्णीचं एक फूल आपण सोबत घ्यायचं आहे। आता निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घेऊ शकता आणि निळ्या रंगाचं मिळालं नाहीच तर अशा वेळेस सफेद रंगाचं घेतलं तरी पण चालेल, पण शक्यतो निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घेण्याचा प्रयत्न करा। महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जाताना भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता। आता तिथे गेल्यानंतर प्रथम नंदीचं दर्शन घ्यायचं आहे। नंदीचा जो उठलेला पाय आहे तर त्या पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे, आतमध्ये जायचं आहे। शिवलिंगावरती आपण जे काही पाणी आणलेलं आहे तर ते पाणी आपण अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। बेलपत्र असेल, बेलफळ असेल, धोत्रा असेल, धोत्र्याचं फळ असेल तर त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण कराव्या। चंदन लावायचं आहे, भस्म लावायचं आहे, तसेच त्यांना साज शृंगार देखील खूप प्रिय आहे। मग तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले देखील अर्पण करू शकता। आता यानंतर जेव्हा आपण फूल हातामध्ये घेतो तर तेव्हा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। आता हा मंत्र किती वेळा म्हणावा, तुम्हाला 108 वेळा म्हणणे शक्य असेल तर 108 वेळा म्हणावा किंवा 11 वेळा जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल। त्यानंतर आता आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। त्यानंतर हे फूल आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर थोडा वेळ हे फूल तिथंच राहून द्यायचं आहे। शिवलिंगावरून जे काही जलधारी वाहत असते त्यातील थोडंसं पाणी देखील आपण ग्रहण करायचं आहे। विशेषतः घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला हे पाणी ग्रहण करायला द्यावं। यामुळे तिचं आजारपण हे दूर होण्यास मदत होत असते। अगदी तुमचे हातपाय दुखत असतील किंवा इतर कोणताही आजार असेल तर शिवलिंगावरील पाणी आपण श्रावण सोमवारी आवर्जून थोडंसं ग्रहण करायचं आहे। यामुळे आजारपण दूर होण्यास मदत होत असते, तसेच भोलेनाथांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो। आता यानंतर हे फूल आपण तिथून उचलून घ्यायचं आहे आणि आपण घरी यायचं आहे। आता घरी येताना मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे आपण जायचं नाही। आपण जर कुणाच्या इथे गेलो किंवा कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही, याची काळजी घ्यायची आहे। आता हा उपाय कोण करू शकतं, घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे। आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही। आता घरी फूल आणल्यानंतर आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे। त्यानंतर हे फूल तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल, कारण की हे फूल सिद्ध झालेलं आहे। आपण भगवान भोलेनाथांजवळ हे फूल ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद यामध्ये आहे। यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होणार आहे, तसेच आपल्याला धनधान्याची कमतरता देखील भासणार नाही। त्यामुळे गोकर्णीच्या फुलाचा हा उपाय आवर्जून करायचा आहे। त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे तर तो नजरबाधा दूर होण्यासाठी। आता अगदी आपल्या मुलांना देखील नजरबाधा झालेली असते, मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा वाईट संगत देखील लागलेली असते, घरामध्ये चिडचिड करतात, रागवतात किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही। आता मुलांसाठी किंवा मुलींसाठी किंवा अगदी तुम्ही तुमच्या पतीसाठी देखील हा उपाय करू शकता। यामुळे जी काही नजरबाधा मुलांना झालेली असेल, नकारात्मकता मागे लागलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल। आता हा उपाय आपण अगदी घरीच करू शकतो। तर गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता मीठ हे नकारात्मकता दूर करण्याचं काम करतं हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। गोकर्णीच्या फुलामध्ये मीठ टाकल्यानंतर ज्या पण व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे तर त्या व्यक्तीवरून हे फूल 7 वेळा उतरवायचं आहे। मग पती असेल, मुलगा असेल तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे। बसवल्यानंतर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर हे फूल 7 वेळा उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हे फूल 7 वेळा उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि हे फूल वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे।
वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणे शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकलं तरी पण चालेल। तसेच हा उपाय करताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। तसेच हे फूल जेव्हा आपण घराबाहेर टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि टाकून आल्यानंतर देखील कुणासोबतही बोलायचं नाही। आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। हर हर महादेव जरूर लिहा। धन्यवाद।